लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमात मौनगिरी महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा। परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज यांचा 106वा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा। लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आणि वृद्धाश्रमाचा राष्ट्रीय पंचदशनम आखाड्याचे अध्यक्ष श्री श्री 1008 आध्यात्मिक शिरोमणी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला। लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराजांचा 106वा अभिष्ट चिंतन सोहळा नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर महामंडलेश्वर श्री श्री 1008 शिवगिरीजी महाराज गुरु मौनगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला। तर सकाळी 9 वाजता आश्रमातून भक्तिमय वातावरणात रथावर बाबाजींची मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक शास्त्रीनगर पिंपळगाव नजीक 12 तळ मार्गे मेन रोड ग्रामपंचायत हॉल कॉलेज रोड लासलगाव येथे फटाक्यांच्या आतिषबाजी व महिला व पुरुष डीजेच्या तालावर नाचत बाबाजींची मिरवणूक लासलगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये आणण्यात आली। परमपूज्य बहुरूपी महाराज यांचा जन्म नागपंचमी 1920 साली काकडी तालुका कोपरगाव या गावी शेतकरी कुटुंबात झाला। आई कौशल्याबाई गुंजाळ वडील बाबूराव गुंजाळ हे वारकरी संप्रदायाने जोडलेले असल्याने घरात भक्तिमय वातावरण होते। तसेच गरिबातून महाराष्ट्र सरकारच्या काही दिवस सेवा करण्यात आली। त्या सेवेमधून जनार्दन स्वामींच्या मौनगिरी महाराजांच्या चरणी गेलो असता त्यांच्या पादुकांवर फुले टाकले आणि जगात सर्व काही आहे मात्र ज्याला कोणीच नाही त्यांची सेवा करा असे त्यांनी सांगितले। त्या संदर्भात बाबाजींनी अधिक माहिती दिली। श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व। हिंदू धर्म म्हटलं की त्याला नियम आहे। तसंच सर्वांचा वृत्तशाली महिना श्रावण महिना 1 ऑगस्ट 1920 साली वार गुरुवार येथे नागपंचमी श्री क्षेत्र संगमनेर तालुक्यात असणारा निवडगाव पावसा या ठिकाणी देवी माता कौशल्य बाबूराव गुंजाळ यांच्या पोटी पहाटे 4 वाजून काही मिनिटांनी ते शरीर त्या ठिकाणी अवतरण झालं। पुढे गरिबीतून महाराष्ट्र सरकारच्या काही दिवस सेवा करता आली। त्या सेवेमधून सद्गुरू जनार्दन स्वामी तथा मौनगिरीजी महाराज दातेगावला 1964 साली दर्शनाचा लाभ मिळाला आणि बाबाजींच्या चरणावर गेल्याच्या नंतर जगात खरं काय मूल्य आहे ती शास्त्रात असताना पाहायला मिळाली होती की जगामध्ये सर्व भरपूर आहे पण ज्याला कोणीच नाही त्याच्यासाठी कोणी धावणार आणि मग त्याच्यासाठी आपण काय करावं म्हणून जनार्दन स्वामींच्या दातेगावच्या पादुकावरती फुलं टाकले। त्या फुलामध्ये कळलं की ज्याला कोणी नाही त्याची सेवा कर आणि म्हणून संगमनेर तालुक्यात देवगाव पावसा या ठिकाणी येडेसर आजाराने दोघेही दादा बायको वारले। त्यांचे 4 पोरांना नक्कीच मरतील ही अशी परिस्थिती पुरावरा नदीवर झाली। निमगावची बाई त्या बाई मुलगी मला मानलेलं होतं 10वीला आली आणि तिला ती सगळी परिस्थिती कळाली। त्या 4 मुलांना घेऊन आली। तिची स्वतःच्या मुलीने त्या सांगितल्याप्रमाणे सेवाला मदत केली। त्यानंतर गुंजाळ सर त्यांची फॅमिली आणि अनेक सर्व असणारा महाराष्ट्रातील भक्त परिवार यांनी भाऊ संख्येने सहकार्य केलं। त्यामुळे तेलंगणा असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल गुजरात शेती कॉलेज असेल हे सर्व भक्तजनांच्या प्रेमाने साह्याने आणि देणगीने घडलेलं आहे। म्हणून पुन्हा एक वेळा मी या ठिकाणी आलेलो तुम्ही सर्व पत्रकार वार्ताहर चॅनल त्या सर्वांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तुमच्या सर्वांचं कोटी कोटी ऋण व्यक्त करतो। अभिनंदन। फक्त पारायण संगीता गुंजाळ आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी बाबाजींच्या आशीर्वादाने अनाथ 106 मुलींचे व 69 मुलांचे लग्न लावले आहेत।
त्यापैकी काही अपंग आहेत तर काही मुके आणि बहिरे आहेत. त्यामध्ये बाबाजींनी कोणत्याही प्रकारे सरकारी मदत घेतली नाही. सर्व काम सार्वजनिक देणग्यांद्वारे केले जाते, अशी माहिती हरिभक्त पारायण संगीतामाई गुंजाळ व आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी दिली. रामकृष्ण हरी. मी जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम सचिव, वृद्धाश्रम गोशाळा या आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी गुरुमन गौरवी महाराज हे आमचे गुरुवर्य असून त्यांनी 2003 साली या अनाथ आश्रमाची स्थापना केली. तिथून पुढे वृद्धाश्रम झाला, गोशाळा झाला. आज महाराष्ट्रभर बाबाजींचं नाव आहे आणि तो सर्व कार्यभार सांभाळत असताना त्यांनी ती धुरा माझ्या गळ्यात दिली आणि इथून पुढे तुला हे चालावं लागेल. मी शिक्षक असताना त्या राजीनामा देऊन या ठिकाणी, कारण हे रामराज्य आहे. वास्तविक मी त्यांच्या शरीराचा छोटा भाऊ आहे आणि त्याने त्या हक्काने मला आज्ञा केली की तुला हे आश्रम सगळं सांभाळावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने मी जे नोकरीत खुश नव्हतो ते मात्र आज या ठिकाणी, कारण या ठिकाणी बाबाजींनी माझ्या हातातून 106 कन्यादान करून घेतलंय आणि 69 मुलांचे विवाह करून घेतलेत. म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या उभयत जोडीकडून बाबांनी जे पुण्य करून घेतलं, हे पुण्य खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यात कधीच मिळालं नसतं, पण ते बाबांमुळे मिळालं. बाबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय देऊ इच्छितो, मी भगवंताकडे हेच प्रयत्न करेल की माझ्या बाबांचं आयुष्य आरोग्य आयुष्य सुखाचं समृद्ध भरभराटीचं जावं. त्यांच्या हातातून देश सेवा, गरीब सेवा, रंजगांनी सेवा घडावा आणि सदैव अनाथांवर त्यांचा आशीर्वाद राहावा हीच मी भगवंताचे प्रयत्न करतो. रामकृष्ण. उपस्थित राहून बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याची शोभा वाढवलेली आहे. त्याचबरोबर महामंडलेश्वर 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबाजी येथे उपस्थित राहिले. अनेक साधू संत देखील येथे उपस्थित राहून त्यांनी बाबाजींना खूप खूप पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जसं पाहिलं तर बाबाजी जय जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रम, वृद्धाश्रम आणि गोशाळा सांभाळतात. या बाबाजींच्या आशीर्वादाने अनाथ लेकरांची आजपर्यंत 106 मुलींची लग्न झालेली आहे. त्याचबरोबर एकूण 70 मुलाचं लग्न झालेलं आहे. आजपर्यंत बाबाजींनी जे समाज कार्याचा विडा उचललेला आहे त्या माध्यमातून बाबाजींनी जेकार अंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणवा, या वृत्तीप्रमाणे आजपर्यंत बाबांनी खरं तर आजपर्यंत कार्य करत आलेलं आहे. आणि ते ब्रीद वाक्य जे संतांनी जे बोललेलं वाक्य आहे ते बाबाजींना पुरेपूर लागू पडतं. आणि अशा असणाऱ्या बाबाजींचा आज 106वा अभिष्ट चिंतन सोहळा येथे पार पडलेला आहे. आणि सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा बाबाजींना आरोग्य चांगले. बाबाजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात अनेक साधू संत उपस्थित होते. यांनी बाबाजींच्या कामांचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले. शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लासलगावच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वेदिका जयदत्त होळकर, प्रकाश तायमा यांनीही बाबाजींना भरभरून शुभेच्छा दिल्या. उपस्थित साधू संत व कीर्तनकार मंडळी यांनी बाबाजींचे कौतुक करून आपले मनोगत व्यक्त केले. शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित साधू संत व कीर्तनकार मंडळी, महंत, सर्व आश्रमातील मुले, भाविक भक्त उपस्थित होते. आश्रमीय संचालक सचिव दिलीप गुंजाळ यांनी आभार मानले. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड.